पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। निज गुणी बाळ झणी शांत यावरी, गाऊ किती कुंठित मती, गाऊ किती कुंठित मती, निज झडकरी, हृदयाचा केला हा पाळणा नवा। भयो कमाई भयो रडती। अहो 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 उठा ना, भयो रडतीये हो, भयोकडे जाऊयात। उगीच त्रास देऊ नका हो, झोपाव। बांधाया ममतेचा, बांधाया ममतेचा पाश मग हवा, हतरंग हलवितया करुणे मृदुरवा, ब्रह्मस्वरूप बाळरूप, ब्रह्मस्वरूप बाळरूप रमत अंतरी, निज गुणी बाळजणी शांत यावरी, शांत यावरी, शांत यावरी। जनार्दना जनार्दना उठ बरे, भयोकडे जायचंय, माझ्या बरोबर चल। बयो जायचं जायचं जायचं, बयो बयोकडे जायचं जायचं जायचं। आता शहाण्या मुलीसारखे वागते हो। आधी हे लग्न नको होते तुला, पण आता आवडते ना। तुझे नाव ही अगदी साजेसे ठेवले हो, यशोदा, कृष्णाची आई, वात्सल्याचे मूर्तिमंत रूप। कान्हा तिच्या पोटचा नव्हे, पण तिने भरभरून माया केली हो त्याच्यावर। केवळ मुलांना जन्म देणे म्हणजेच मातृत्व नव्हे, तर या जगावर चराचरावर प्रेम करणे म्हणजे खरे मातृत्व हो। तशी हो साऱ्या जगाची आई। या जगात भरलेला राग, द्वेष, स्वार्थ या साऱ्यावर प्रेमाने मात करता येईल हे शिकव। प्रेम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे शिकव। सगळ्यांशी प्रेमाने वाग, सगळे काही शिकून घे। आजूबाजूच्या गोष्टी बघायला आणि वाचायला शिक, अनुभव घे, त्याचं परीक्षण कर। चांगलं ते घे
आणि वाईट ते टाकून दे. सदाशिवाचा राग जसा खिडकी बाहेर टाकला ना, अगदी तसा. हो आई, हे सारे मी अंगी बाणवेन आणि माझ्या मुलांनाही असेच शिकवेन. आई, मी यशोदा म्हणजे माझ्या मुलाचे नाव कृष्ण, होय ना? कृष्ण नव्हे, श्याम. यशोदेचा श्याम. म्हणजे मी श्यामची आई. घालिते जगाला अंगाईची उब गोड लाभते मनाला. ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई, तिच्यासाठी थांबलेत देवरावळी. आई, तू इथे कशी आली? कथा हे मंत्र जाहले यशोदा. आता काय झालं रडायला? अगं, तू कशी आली? अहो, मुलींच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला होता हो, म्हणून आले मी इथे. तुम्ही रागवला नाहीत ना? मी रागवले मुळीच नाही. एवढ्या रात्री राधा गेली कुठे? अगं अगं बाई, किती दिवस असंच लपून भेटायचं? कधी लग्न करायचं आपण? लवकरच. काय करू हो, मुलींच्या आठवणीने जीव अगदी व्याकुळ झाला होता, म्हणून आले हो मी इथे. खरंय. तुम्ही रागवला नाहीत ना? अगं नाही ग, नाही. माझं सुद्धा असंच व्हायचं. हो, पण तू आलीस कशी? अहो, जनार्दनासोबत आले मी. मला राहावेनाच हो. म्हटले मुली काही माझ्याशिवाय निजायच्या नाही, आणि रडून रडून घर डोक्यावर घेतले तर तुम्हाला उगाच व्याप नको. नाही ग, हे असेच असते. आमचा नारायण आणि लघुनाथ लहान होता ना, तेव्हा माझी अशीच गत व्हायची. कुठल्या नातेवाईकांच्याकडे गेले की माझा जीव अगदी वर खाली व्हायचा. खरं म्हणजे हे दोघंही माझ्या पोटची मुलं नाहीत, पण आई मुलापेक्षाही जास्त जवळचं नातं आहे आमचं. होय हो, म्हणून तुमच्या भरोशावरच बेधडक आले मी इथे. तुम्ही खरेच रागवला नाहीत ना? अगं, तसं काहीही नाही. आई झाले नसले तरी आईच आहे मी त्यांची. हां, तू आता इथंच झोप. जनार्दन एव्हाना घरी गेला असेल, तू उद्या पहाटे जा. हां, निवांत झोप. बरे, झोप झोप.
स्वप्न वगैरे पडलं असेल तुम्हाला घाबरटले का अरे माझ्याकडे बघा कुणाच्या बापाला घाबरत नाही मी भूत काळोख गोदा भीती वगैरे तुमच्यासारखे नेफे काय लावलंय काय दादा 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 मी दादा जनार्दन तू एवढ्या रात्री कुठे गेला होतास? दादा राधाताई भयो मी सोडले चल चल दादा मी भूत पासून रघुनाथ मेला जनार्दन माझे डोके खाऊ नकोस. चल नाही इथून चल. जपा कुसुम संकाशम काश्यपेम महद्युतिम तमोरि सर्वपापग्न प्रणोतस्मि दिवाकरम. जपा कुसुम संकाशम काश्यपेम महद्युतिम तमोरि सर्वपापग्न प्रणोतस्मि दिवाकरम. जपा कुसुम संकाशम काश्यपेम महद्युतिम तमोरि सर्वपापग्न प्रणोतस्मि दिवाकरम. अरे किती वेळ झाला? अरे घरच्या देवांना अंघोळ घालून पूजा करून नैवेद्य दाखवून किती वेळ झाला? आज सानेंकडे सत्यनारायणच्या पूजेला जायचं आहे ना. तिथे पूजा संपेस्तवर काही खायला नाही मिळणार. अरे ती साबुदाण्याची खिचडी मिळायला उद्याची सकाळ होणार आहे काय? अरे घरातल्या बायका करतायत काय? तिथे साने ठणाणा करतील आपल्या नावानं उशीर झाला तर. परमेश्वरा डोळे फुटले का नाहीत माझे? अरे काय झाले काय? आभाळ फाटले की जग बुडाले? प्रभा कुणाला विचारून गेलो होतात काल रात्री सान्यांकडे मुक्कामाला? काय सान्यांकडे गेला होतात मुक्कामाला? रीत भात सगळी गंगार्पण केलीत का? अहो ते भयो आणि सखुनी रडून त्यांना त्रास नको द्या. तोंड वर करून काही बोलू नका. काल रात्री ह्या जागेवर नव्हत्या म्हणून मी ह्यांना बघायला गेलो. घरात काहीतरी वेगळेच दिसले मला. नर्मदा कुठे? नर्मदे! शिव बापू आपण सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि आपल्याच पाठीमागे आपलं अख्खं घर जळून जाईल असा वणवा पेटवलेला असतो आपल्याच माणसानी. अरे नारायणा काय झाले आरडाओरडा करायला? का आभाळ फाटले का जग बुडाले? बापू प्रभाकरा काय झाले दादा? हो दादा का मारता दादा? नारायणा रे करतोयस काय?
अरे अरे माझीच मती फिरली म्हणून तुला घरात आणला, धाकट्या भावाप्रमाणे वागवला, पण तू घर भेदी आशीतच निघालास. चांगला जागलास खाल्ल्या मिठाला. नाही, तुला आज मी जिवंत सोडणार नाही. अरे नारायणा, काय केलं त्याने ते सांगणार आहेस का मला? तू सोडा मला, आज मी आज ठार मारून टाकेन. अरे काय काय झालंय बापू याने चल चल. अरे नारायणा, सांग बापूंना काय झाले ते सांग. अरे नारायण, काय झाले? काय काय करतोय ते? बापू कोणत्या तोंडाने सांगणार आहे ही? तोंड काळे केले हिने. भयो झाली का झोप? अगो अजून थोडा वेळ निजली असतीस तरी चालले असते हो. घरी लवकर उठत नाहीस हे ठाऊक आहे मला. आई म्हणते की लवकर निसे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. भेटे नव्हे, लाभे. तेच काय ते, पण मी उशिराच उठते. हो ना, मग आज का लवकर उठलीस? ते आई रात्री आली होती ना, आत्ताच घरी गेली, तिनेच मला उठवले. काय? आम्हाला झोप लागेल की नाही, आम्ही रडून गोंधळ तर नाही ना घालणार, याची काळजी वाटली होती म्हणून आली. मग कावेरी आजी आईला म्हणाल्या, झोप इथेच, पहाटे जा. अगदी योग्य केले हो सासूबाईंनी. कावेरी आजीने आईला हळदीचं दूध दिलं, पण आई मात्र घेतच नव्हती. का? कारण अशी रीत आहे ना, मुलीला मुलगा होईपर्यंत मुलीच्या सासरी आई वडिलांनी पाणी सुद्धा प्यायचे नसते. आहे तो अशा जुन्या रीती. त्यामागे काहीतरी कारणभाव असणार त्या काळानुसार. पण जसा काळ बदलतो ना, तशा या रीती सुद्धा बदलायला हव्यात. काही आपसूक बदलतात, पण काही बदलाव्या लागतात. कळले? आपण आपले तारतम्य ठेवून वागावे. जे आपल्या हिताचे आहे ते घ्यावे, परंतु बाकीचे सारे बाजूला सारताना अनमान नाही करायचा. तेव्हा कावेरी सासूबाईंनी जे काही केले ते अगदी योग्य होते हो. आता सखू आणि उमा आत्तेला उठव. अगो कशाला? झोपू दे त्यांना थोडा वेळ. परंतु तुझी आई आले ते बरे झाले हो. पाहिलीस ना आईची तळमळ? तुमच्या काळजीने धावत आली हो. हो हो, मी ही आई झाले की असेच करीन. मी नाही बाई माझ्या मुलांना एकटं सोडणार. अगो बाई माझे, त्याला खूप वेळ आहे अजून. बरे, आता गुरुजी येतील, आटपून घे हो. हो सासूबाई. एक ऐकशील माझे? हो. काय झाले? मला सासूबाई नको म्हणूस, आईच म्हण. हो चालेल. आई तुम्ही पुन्हा तेच? तुझ्या आईला आहोजाऊ करतेस का ग? नाही. मग मला सुद्धा नको करूस. अगं तुगच कर, पण हो पुरुषांसमोर नको. बरे बरे, काय सांगत होतीस तू? मी म्हणत होते की तू आज किती छान दिसतेस आई. माझी आई सकाळी आंघोळ करून देवाचं करते तेव्हाही अशीच छान दिसते. आणि माझी आजी म्हणते
लवकर आंघोळ केली की मन प्रसन्न होत आणि मन प्रसन्न ठेवलं की आपण नेहमीच छान दिसतो. बरे हो पंतोजी, आता पुरे झाले तुमचे प्रवचन. आता आंघोळ करून घ्या, आटपून घ्या, गुरुजी येतील. हो हो.